जुन्या राख्या फेकू नका, त्यापासून आपण बनवणार आहोत अतिशय उत्तम अशी ज्वेलरी। 3 एकसारख्या राख्या होत्या, त्यापासून मला ही आयडिया आली। तुम्हाला ही आयडिया कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। त्यासाठी बघा मी 3 एकसारख्या राख्या घेतल्या आहे, काळ्या मण्यांची पोत घेतली आहे, त्यानंतर कानातल्यांचे स्टंट घेतले आहेत आणि रबर स्टॉपर आणि ग्लू घेतला आहे। तर याचा तुम्ही मंगळसूत्र बनवू शकता किंवा गळ्यातील कुठलीही छोटी ज्वेलरी नेकलेसही बनवू शकता। 3 असल्यामुळे आपण गळ्याच्या मंगळसूत्रात 1 आणि 2 कानातल्यांसाठी 2 असा याचा यूज करणार आहोत। राखी बांधून झाली की ओल्या होतात, इरिटेशन होतं, म्हणून राख्या काढून टाकल्या जातात व फेकून दिल्या जातात। पण ह्या राख्या इतक्या सुंदर होत्या की फेकून द्यायला मनच नाही झालं। तर मग मी काय केलं, 2 कानातले व 1 मंगळसूत्र अशा प्रकारे याची आखणी केली आणि 2 राख्यांच्या गोल भागाला मागच्या साईडला इयरिंग स्टंट लावून घेतले व स्टॉपर पण लावून घेतले। त्या कानातल्यांच्या जे स्टंट आहे ते पडू नये म्हणून छोटे छोटे अगदी चौकोन भागात कापून या ठिकाणी मी याला छोटासा कापडाचा तुकडा लावून घेतला। त्या ठिकाणी आपण वॅक्सची पट्टी पण छोट्या आकारात कापून लावू शकतो। तर याने काय होईल की हे मजबूत होईल आणि वजनाने पडणार नाही। त्यानंतर बघा आपण दोन्ही कानातल्यांना अशा प्रकारे करून घेणार आहोत। त्यानंतर याला व्यवस्थित सुकायसाठी ठेवून द्यायचे आहे। नंतर मंगळसूत्राच्या एका वाटीला आपण व्यवस्थित आयपिनच्या साहाय्याने दोन्ही साईडला टाचून घेऊन त्यामध्ये मंगळसूत्राची दोरी अटॅच करणार आहोत। 2 वाट्या असत्या तर मी याचे 2 मंगळसूत्रातील वाट्या बनवल्या असत्या, पण माझ्याजवळ 1 होती म्हणून मी याचा अशा प्रकारे यूज केला आहे। तर बघा अशा प्रकारे आयपिन घेऊन आपण त्याचा यूज मंगळसूत्राच्या वाटीसाठी करणार आहोत। यानंतरही मी तुमच्यासोबत राखीचा अजून काही यूज होत असेल तर तोही व्हिडिओही तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे। तर बघा एक आयपिन घेतली आहे, त्याला आरपार छिद्र असल्यामुळे आपण मस्तपैकी या जे लॉकेटसाठी भाग घेतला आहे एक राखीचा, त्याला आपण व्यवस्थित असं छानपैकी 2 साईडला आयपिनच्या साहाय्याने टाकून घेणार आहोत, जे म्हणजे आपलं मंगळसूत्राची जी पोत आहे ती ओवायला त्यामध्ये मदत होईल। तर बघा अशा प्रकारे आपण ही पोत पण या ठिकाणी टाकून घेतली आहे। तर बघा अशा प्रकारे छानपैकी हे दोन्ही साईडला अटॅच करून घ्यायचे आहे, जेणेकरून काय होईल की आपलं मंगळसूत्र छान दिसेल। मंगळसूत्राच्या जागी तुम्ही याचा गळ्याभोवतीचा नेकलेस बनवू शकता किंवा मोत्याची माळ वापरून अतिशय सुंदर अशा प्रकारचा नेकलेसही या ठिकाणी बनवू शकता। मी विवाहित असल्यामुळे मी मंगळसूत्राची डिझाईनस प्राधान्य दिलं। तर तुम्हाला ही माझी मंगळसूत्राची आणि कानातल्याची डिझाईन कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। आणि ही राख्या फेकून न देता त्याचा काही ना काही यूज तरी नक्की करा। यानंतरच्या व्हिडिओतही मी तुम्हाला नक्की दाखवेल विविध प्रकारच्या आयडियाज। तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।